महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। भाजपकडून केदार खाडीलकर, विश्वजित पाटील, दरिबा बंडगर यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर पंकज मेहत्रे यांना संधी देण्यात आली, तर काँग्रेसने समीर बिरनाळे आणि अमित शहा यांना संधी दिली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून धक्कातंत्र देत स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांना स्वीकृतची संधी दिली। महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली। या महासभेत 8 स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय आला होता। यामध्ये भाजपच्या 4, काँग्रेसच्या 2 तर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या 2 सदस्यांच्या निवडी करण्यात येणार होत्या। भाजपचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान आणि काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या स्वीकृत सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त संजिता महापात्र यांच्याकडे केली। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी ही नावे महासभेत जाहीर केली। राष्ट्रवादीचे नगरसेवक करण जामदार यांनी राष्ट्रवादीची नावे जाहीर करू नये अशी मागणी महासभेत केली, मात्र महापौरांनी नावे जाहीर केली। भाजपकडून नव्यांना संधी देण्यात आली। यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समर्थक केदार खाडीलकर, आमदार गाडगीळ समर्थक विश्वजित पाटील, शेखर इनामदार यांचे समर्थक दरिबा बंडगर यांना संधी देण्यात आली, तर भाजपने 1 जागा जनसुराज्य पक्षाला दिली आहे। जनसुराज्य पक्षाकडून मिरजेतून पंकज मेहत्रे यांना संधी देण्यात आली, त्यामुळे आमदार सुरेश खाडे समर्थक पांडुरंग कोरे आणि बाबासाहेब आळतेकर यांना संधी मिळाली नाही। काँग्रेसने यावेळी राजकीय क्षेत्रापासून लांब असलेल्या दोघांना संधी दिली। यामध्ये सागर बिरनाळे हे खासदार विशाल पाटील समर्थक आहेत, तर दुसरीकडे आमदार विश्वजित कदम समर्थक अमित शहा यांना संधी देण्यात आली आहे।